भाव कशाचा मी भाव जेव्हा भाव पहिल्याने काय होता कोणी ठेवला तुम्ही मग भाव तिथं देव मग तुम्ही कोणी भाव आले श्रीमंत नाहीत का तुम्ही श्रीमंत तुम्ही भाव ठेवा हे सगळं देव ते असा भाव नाही ते सगळे मरणारे माणसाचे भाव नसले दादा हे ओळख आहे म्हणून आपण भाव ठेवावा कशा सगळं देव आहे कारण देवाच वाचून काहीच नाही हे तुम्हाला सगळ्याला माहिती कोण पाहिलं ते काय देवच बघ हे सगळं सेलू गाव आहे का देव आहे देवच आहे सग आणि मग सग वाटा देव सगळं देव आहे असा भाव ठेवायला पाहिजे म्हणून आपण सेवेकरता घेतलेला अभंग आहे रामकृष्ण नामे हे दोन्ही आपली आपद खरा सोड मग आपण गुटलो संसारात संसार दिसतो का मनात असतो मनात असतो आणि मनातच चैतन्य ते बी दिसत नाही हे बी दिसत नाही वासना बी दिसत नाही वासनेचा जोर असलेला देव हे बी दिसत कारण वासना तुम्हाला दिसते ज्याची त्याला कोणाकोणाला कशा कशाचे कोणाला ठाऊ ज्याची त्याला माहिती मात्र वासना ज्याची नवऱ्याची वासना बायकोला माहित नाही बायकोची वासना नवऱ्याला माहित नाही बाईची वासना लेकराला वाचत नाही लेकराला माहित नाही लेकराची वासना बाईला माहित नाही कोणाला कोणाची ज्याची त्याला वासना माहिती आणि देवाच्या द्वारावरच वासना दिसत म्हणा खेळत कोणाच्या सत्तेवर देवाच्या देव बी असतो मनात मन कसं असतं न दिसणार डोळ्यानं दिसतच नाही तुम्हाला दिसत मग तुम्ही भारी येत का डोळा भारी डोळ्याने हे दिसत मुरदाड आणि मनात देव प्रत्येकाच्या मनात देव नसतो का न दिसणारा देव मन बी कसं असं दिसतं का डोळ्यानं डोळ्याजवळ नाही का मन मन आहे तुम्हाला माहित आहे मग दुसऱ्याला माहित नसतं ते ज्याची त्याला माहित आहे आणि ते न दिसणार असत का दिसत बालावानी केसावानी दिसत नाही तिळावानी दिसत आणि मन मनात मांसापेक्षा बहुत एखाद्या वेळेस दिसतच नाही दिसत मन दिसतो आता सुद्धा मन दिसत तुम्हाला तुमच्या घर दिसते का नाही आता दिसत ना घर आता पोर बायको भांडे
खेटर दिसतात का नाही? घरात खेटर दिसत नाही होय. पण न दिसणाऱ्या देवाच्या पोरा काय मग न दिसणाऱ्या देवाकडून पाहता याच्या ढोरावर तर हे दिसत आहे. आणि देवाकडं दिसलं की तुम्ही बी माणूस राहतच नाही. मग देव स्वतः देव होई जेते देवाचे करते लोक म्हणते आरच्यातच पाहतो सुना काय नु बायनू कशात पाहते आरच्यात. तर खोट पाहते आणि तुमच्या मनात पहा. मनात खरे आपल्या मनात का तुमच्या देव रुसला का नाही कोणावरच चांगला विठ्ठल मुचे देव आहे. दुसरे तुम्ही ठरवलेले देव नाही, पट्टी केलेले देव नाही. म्हणून अशा रीतीनं जवळच पहा. तुका म्हणे ह्याची नीट जवळी वाट वैकुंठा. मग सगळं सांग. मग माणसाला जास्त शिकावं वाटत का देव पाहा वाटत? जास्त शिकावं वाटत, जास्त भजन यावं वाटते का देव असावं देव. मग अशा रीतीने देव पहावयाशी गेलो तेथे देव. म्हणून साधू संत काय सांगते का आपुले आपण करा सोड. तुम्ही गुंतलेले त्या खोट्यामध्ये. तुम्ही खरे तुम्ही चांगले नाहीत का? चांगले. आणि हे तुम्हाला जे कळत ते तुमच्या इतकं चांगलं आहे. तुमच्यामुळं चांगलं. तुम्हाला कळायला लागलं ते कशामुळं? हे कळायला लागलं तुमच्यामुळं. मग तुम्ही चांगले. तुम्ही मरत नाहीत आणि हे राहत नाही हे तुम्हाला माहीत. म्हणून तुम्ही साधू संतांच्या बापुली आपण करा सोडवं. संसार तुमची सोडवून दुसरं कोणी करीत नाही. तुम्ही आतल्या करा. तुमच्या मनात तुम्हाला तुमचं मन कळत. मन कोणाला कळत? आमच्या तुम्हाला. तुम्ही हे कुठे याला मन कळत नाही. हे तुम्हाला कळत आहे. हे तुम्हाला कळत का याला तुम्ही कळता? हे तुम्हाला कळत आणि तुम्ही मात्र मनाला कळत नाही. आणि मनाला जोर कोणामुळे? तुमच्यामुळं. मग तुम्ही मनासारखे न दिसणारे आहात पण जोरदार आहात. तुम्ही कसे जोरदार चांगले. पण म्हणलं याच्या नादी लागलो. मग तुमच्या नादी लागलं की तुम्ही देवात आपुले आपण करा सोडवत संसार लवकर आटपा म्हणते.
कारण या शरीरात राहण्याचं आयुष्य तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात तुमचा श्वास नाही. मग तुम्ही पण श्वास जरी नसला तरी तुम्हाला खऱ्या मनात ध्यान करावं की मन त्याच्या जोरावर. मग त्याचे चिंतन करता येतं, पांडुरंगाचं चिंतन करता येतं. आणि अशा रीतीनं चिंतन केल्यावर तुमच्या चित्तातल्या सगळ्या वासनेची वीज तुम्हाला उदाहरण लक्षात आहे. सुगंध दिसतो का? दिसत नाही पण आहे. शब्द दिसत नाही पण आहे. त्यांनाही शब्द आहे. आणि तुम्ही बी दिसत नाही पण तुम्ही जाणता. आणि हे दिसत नसले तरी जाणीत नाही. काही बी असो दिसते आणि हे दिसते तर हे तर जाणीतच नाही. आणि ते नसते ते न दिसते ते बी जाणीत नाही. आणि तुम्ही नसते ते या दिसणाराला न दिसणाराला जाणता. असे तुम्ही चांगले. तसा अंधारात वास आला मग वास येतो, त्याला उजेडच लागतो का? नाही. शब्द सुद्धा अंधारात कळतो पण कळत नाही त्याला. शब्दाला शब्द कळत नाही, वासाला वास कळत नाही, गंधाला गंध कळत नाही, स्पर्शाला स्पर्श कळत नाही. आणि तुम्हाला कळत तुम्ही बी न दिसणारे आणि तुम्ही न दिसणारे आहात. म्हणून साधू संतांकडून आपल्याला कळत असते. साधू संत सांगते अदृश्य दर्शन